जेव्हा पारंपरिक भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा जेवणामध्ये नवीन फ्लेवर्स का आणू नयेत? म्हणूनच या रेसिपीमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बहुतेक घटक हे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात आणि आपण ही भन्नाट चविष्ट व्हेज आरोग्यदायी डिश सहज बनवू शकतो। रोज भाजी काय बनवायची हा मोठा प्रश्न महिलांसमोर असतो। तुम्हालाही हा प्रश्न असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आज आपण ट्राय करणार आहोत ढाबा स्टाईल मशरूम मसाला। मशरूम ज्याला की आपण आळंबी असेही म्हणतो, हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे। यात व्हिटॅमिन डी आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात ज्यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते। मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1/2 किलो मशरूम घेतले आहे। हे मशरूम आपल्याला नंतर याचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याचे साल काढून घ्यायचे आहे। इथे मी गरम पाणी करून घेतले आहे आणि गरम पाणी केल्यानंतर त्यामध्ये मी ते मशरूम टाकले आहे। थोडा वेळ ते मशरूम आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत की जेणेकरून ते साल काढण्यास आपल्याला पटकन सोपं जाईल। आता इथे मी एक 10-15 मिनिटांनी अन्वीला त्याचे साल काढण्यास सांगितलेलं आहे। अन्वी त्या मशरूमचे साल काढून घेत आहे, तोपर्यंत मी भाजीची तयारी केलेली आहे। इथे मी 3-4 असे कांदे कापून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत 2, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहेत आणि इथे धणे, जिरे, लसूण आणि दालचिनी, लवंग असं सामान काढून घेतलेलं आहे। 2-3 वेलचीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे। हे सर्व सामान आपल्याला तळून घ्यायचं आहे थोड्याशा तेलामध्ये। इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य मी भाजीसाठी काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये। लवंग अगदी 2 ते 3 घ्यायचे आहेत आणि दालचिनीसुद्धा थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि 2 छोट्याशा वेलची घेतलेल्या आहे। आता या एवढ्या कांद्यामधील आपल्याला थोडासा कांदा बाजूला ठेवायचा आहे आणि थोडा कांदा तळून घ्यायचा आहे। आता इथे मी हे सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे आणि जो कांदा होता त्यातला थोडासा काढून बाजूला ठेवलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा बाजूला काढून ठेवलेली आहे। तोपर्यंत अन्वीने सर्व मशरूमचे साल अशा प्रकारे काढून ठेवलेले आहे। ते बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला मशरूमचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत। आता गरम पाण्यात जे मशरूम आपण ठेवल्यामुळे थोडेसे अशा प्रकारे दिसत होते। इथे मी अर्धा वाट्याला थोडंसं कमी असं दही घेतलेलं आहे, ते आपल्याला लागणार आहे म्हणून। आणि जो कांदा मी काढून ठेवला होता बाजूला तोही आपल्याला नंतर फोडणीसाठी नंतर लागणार आहे आणि तशीच कोथिंबीरसुद्धा मी ठेवलेली आहे। आता जे आपण सामान तळून घेतलेलं होतं, कांदा, टोमॅटो आणि हे सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचं। आणि ते नंतर आपल्याला जे मशरूमचं आपण साल काढलं होतं त्या मशरूमला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातच आपल्याला ते दहीसुद्धा टाकायचं आहे। अर्ध्या वाटीला थोडंसं कमी दही मी टाकलेलं आहे आणि हे दही आंबट नसावं जास्त। हे थोडंसं हाताने मी आधी थोडंसं मिक्स केलं आणि यातच नंतर मी थोडंसं लाल तिखट आणि आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो थोडासा मसाला यामध्ये टाकायचा आहे। लाल तिखट आणि मसाला हे थोडंसं आधी आपल्याला टाकायचं आहे, नंतर आपण परत जेव्हा फोडणी देणार आहोत ते त्यात टाकणारच आहोत। पण यामध्ये फक्त थोडंसं ते मिक्स होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं आधी लाल तिखट आणि मसाला त्या अंदाजाने टाकलेलं आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट आणि मसाल्याचा अंदाज घेऊन यात मिक्स करायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला जवळजवळ अर्धा तास अशा प्रकारे ते मिक्स होण्यासाठी ठेवू द्यायचं आहे। तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेत आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी अर्धा तास तसंच बाजूला ठेवून देणार आहे। एकीकडे मी आता नंतर काही मसाले काढून घेतले आहे प्लेटमध्ये। मी इथे काही गरम मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हळद, हिंग, चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी असं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। ते गरम मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर अजून छान। आता इथे कढईत मी तेल फोडणीसाठी टाकलेलं आहे। त्यानंतर मी जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यावर आपण जो कांदा बाजूला काढून ठेवला होता तो आता परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। सुरुवातीलाच आपण 4 ते 5 कांदे मी आधी कापून घेतले होते आणि त्यातला 1 वाटी कांदा मी तळून घेतला आणि बाकीचा कांदा मी असा बाजूला ठेवला होता। नंतर फोडणीमध्ये हा कांदा मी व्यवस्थित परतवून घेणार आहे।
ही भाजी करायला इतर भाज्यांपेक्षा अतिशय सोपी आहे, पण आरोग्यालाही छान आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. अगदी ढाबा स्टाईल ही भाजी आपण घरीच करू शकतो. आता जे मसाले मी काढून ठेवले होते प्लेटमध्ये, ते आता कांदा परतवल्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता मशरूम दह्यामध्ये मिक्स करून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे. ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकत्र करायचं आहे. या मिश्रणात मगाशी आपण थोडंसं लाल तिखट आणि मसाला टाकलं होतं, त्यामुळे इथे आपण परत थोडंसं लाल तिखट आणि मसाला टाकायचा आहे. तेही आपण आपला अंदाज घेऊनच टाकायचा आहे, कारण जास्त तिखटसुद्धा नको व्हायला. आणि याचा कलर छान येतो जर आपण नंतर लाल तिखट टाकतो याच्या फोडणीमध्ये, म्हणून नंतर लाल तिखट थोडंसं टाकायचं असतं. आणि आधी थोडंसं त्याला व्यवस्थित मिश्रण त्याचं व्हावं म्हणून मी आधी थोडंसं लाल तिखट टाकलेलं होतं. आता मी लाल तिखट आणि मसाला परत टाकलं त्या याच्यामध्ये आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यातमध्ये मी अगदी थोडंसं अर्धा कप पाणी मिक्स केलेलं आहे, कारण मला जास्त ग्रेव्ही ठेवायची नव्हती. अशीच थोडीशी ढाबा स्टाईल भाजी वाटावी म्हणून मी त्याला थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता त्यावर झाकण ठेवून मी 10 मिनिट कमी गॅस करून असं शिजवू दिलेली आहे भाजी. भाजीला थोडीशी उकळी आलेली आहे आणि भाजीचा कलरसुद्धा किती सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही इथे. भाजी शिजवताना इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भाज्याचा गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे, कारण मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि मी मशरूम आधी सुरुवातीला गरम पाण्यात 5-1 मिनिट ठेवले होते, जेव्हा आपल्याला साल काढायचे होते मशरूमचे. आता सगळ्यात लास्टची टिप म्हणजे यामध्ये सर्वात शेवटी मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅस बंद करून भाजी सर्व करण्यासाठी घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी किती सुंदर छान दिसत आहे आणि त्याची चव तर अप्रतिम होते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्यासाठी ते अगदी फ्री आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छान सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.